नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्यक्तीचं खरं सौंदर्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर व्यक्तीचा चेहरा सुंदर असणं म्हणजे सुंदर, व्यक्ती उंच, अंगकाठीनं योग्य असणं म्हणजे सुंदर, व्यक्तीनी अतिशय सुंदर केलेला पेहराव म्हणजे व्यक्तीचं सौंदर्य, असे काही उत्तरं येऊ शकतात. पण ही तीनही उत्तरं म्हणजे व्यक्तीचं खरं सौंदर्य असू शकत नाही. हे खरं तर व्यक्तीचं खरं सौंदर्य म्हणजे नेमकं काय ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. एक छोटासा प्रसंग आहे, पण त्यातून आपलं सौंदर्य आपण कसं वृद्धिंगत करायला हवं, वाढवायला हवं हे सांगितलंय. डॉक्टर, हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना, एका तरुणीची आई डॉक्टरांना सांगत होती. ग्लो येण्यासाठी म्हणजे? अहो म्हणजे चेहरा उजळण्यासाठी, चेहरा कसा चमकला पाहिजे. मग कानाजवळ 2 छोटे छोटे LED बल्ब लावा की चेहरा आपोआप उजळेल. काय डॉक्टर, चेष्टा करताय तुम्ही? नाही नाही, मी सिरियसली बोलतोय. चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय. तसं नाही हो डॉक्टर, सध्या ना तिला बघायला रोज पाहुणे येत आहेत, तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना. बघा ना कसा निस्तेज दिसतोय. एखादी क्रीम, एखादा साबण असलं काही तुम्ही दिलं ना तर फार बरं होईल. चेहऱ्यावर तेज यायला पाहिजे. डॉक्टर हसले. का हसलात? डॉक्टरांनी मग त्या तरुणीला विचारलं, तू काय वापरत होतीस आधी? सगळे फेअरनेस देणारे सगळे क्रीम लावून झाले, पण फरक कशाचाच नाही. 5 वर्षांपासून हे नाहीतर ते, ते नाहीतर हे लावतच असते, पण थोडाफार तरी फरक पडावा की नाही? पण नाही, काडीचाही फरक नाही. अहो बरोबर आहे, पडणारच नाही. चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही. मग काय करायला हवं डॉक्टर? चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी आपल्याजवळ आत्मविश्वास असला पाहिजे. चेहऱ्यावरचं तेज हे आपल्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला ना की मग चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असेल की चेहरा सात्विक दिसतो. इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. खरं सांगू का, मनातले हे जे भाव असतात ना, ते भाव माणसाला सुंदर बनवत असतात. आपला चेहरा हा आपल्या विचारांचा आरसा असतो. आपले जसे विचार असतात ना, तसा आपला चेहरा. आता काय बोलावं? बघा ना, इथं आल्यापासून तुमची मुलगी एकही शब्द बोललेली नाही, सगळं तुम्हीच बोलताय. माणसानं घडघड बोललं पाहिजे, खळखळून हसलं पाहिजे, दिलखुलास विनोद केले पाहिजे, मनसोक्त रडलं पाहिजे. थोडक्यात काय, स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच खुलवलं पाहिजे. मग त्यासाठी वाचन करायला हवं, चिंतन करायला हवं, खेळ खेळायला हवेत, छंद जोपासायला हवेत. आणि जेव्हा मी जे आत्ता सांगितलंय ना ते सगळं जवळ असेल तर चेहरा सुंदर आणि तेजस्वी दिसेलच. बघ, आजपासून हे सुरू कर आणि सांग फरक पडतोय का ते. लोक धबधबा बघायला का जातात बरं? लोकांना पाण्याचं साठलेलं डबकं का आवडत नाही? माणसाचंही तसंच आहे, अगदी धबधब्याप्रमाणे. चैतन्यमयी व्यक्तिमत्व सगळ्यांना आवडतं. आणि जेव्हा असं व्यक्तिमत्व आपण स्वतः घडवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपण आपोआपच सुंदर दिसायला लागतो, तेजस्वी दिसायला लागतो. त्यासाठी खूप कॉस्मेटिक्स, क्रीम, साबण याची गरज नाहीच मुळी. म्हणूनच व्यक्तिमत्व खुलवा, चेहरा आपोआप तेजस्वी होईल. आणि हो, जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात ना, ते लोक जास्त सुंदर असतात, हे खरं. मग आपलं व्यक्तिमत्व खुलवण्याचा आपण प्रयत्न करायलाच हवाय, हो ना?
तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.